सन्माननीय व्यासपीठ आणि या व्यासपीठावर त्यांची सन्माननीय उपस्थिती लागली आणि त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतीतून खऱ्या अर्थाने जीवनाचा संदेश माणूस घेऊन जातो ते संत तुकाराम महाराज संस्थानचे माझे अध्यक्ष आणि पंढरपूर देवस्थानचे सन्माननीय विश्वस्त लक्षदायी प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष आणि झाडं फक्त लावू नका तर झाडं जगवा, झाडावर आपल्या कुटुंबाप्रमाणे जीव लावा असं काय आपल्या प्रत्येक जगण्या वागण्यातून सांगणारे आदरणीय हरिभक्त पर्यावरण शिवराव मोरे यांना पर्यावरणाविषयी मनापासून तळमळ असणारे आणि त्या पद्धतीनं अतिशय अभ्यासू व्यक्तीनं समाज मनाला जागे करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालतं ते सन्माननीय आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय राहुलजी मुंगीकर सर आणि आपला परिवार आणि या कुटुंबाला अतिशय मनापासून प्रेम करीत जोडून आणण्याचं काम आणि अतिशय मनापासून सेवा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून हे चालतं ते म्हणजे आमचे सन्माननीय मार्गदर्शक आणि लक्षदायी प्रतिष्ठानला सुद्धा त्यांचा अनमोल असा सहयोग लाभतो ते आदरणीय सुदामभाऊ शिंदे आणि एकूणच सगळीच आपला परिवाराची टीम या अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी कंद सर लक्षदायी प्रतिष्ठानचे अतिशय सेवाभावी असणारे सदस्य विलासदादा बोराडे, कैलासजी आंबे, नारायणदादा काटे, राकेश भाऊ वाघमारे असतील, आमचे संगीत लक्ष्मणभाऊ जाधव असतील. आज या ठिकाणी आपला परिवार त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन पुन्हा एकदा देऊच्या पुण्यभूमीमध्ये झालेलं आहे. संत तुकोबांनी आपल्या विश्वाला लक्षवंती आमासवरे वनचरे पक्षी सुस्वरे आवडीती हा संदेश दिला. माऊलींनी देखील आपल्या ओवीमध्ये झाडांचं महत्व सांगताना सांगितलं जो थंडावया हात घाली की लावणी जायला केली दोघांची एकाची सावली रक्षू दे कैसा. आपल्या जीवनामध्ये या झाडांचं योगदान खूप मोठं आहे आणि आपण आज केलेला सोहळा हा कृतज्ञतेचा सोहळा आहे असं म्हटलं पाहिजे. कारण मुळातच झाडांनी आपल्याला खूप काही दिलंय आणि त्याची उतराई आपण आयुष्यभर त्यांच्यासाठी कितीही केलं तरी होऊ शकत नाही. रक्षदायी ही संकल्पनाच नावामध्ये सामावलेली दिसून येते. कारण 9 महिने 9 दिवस आई मुलाला आपल्या गर्भामध्ये वाढवते. त्या दिवशी 9 महिने 9 दिवस आईच्या श्वासावाटे श्वास मुलगा घेत असतो किंवा ती मुलगी घेत असते. पण 9 महिने 9 दिवसानंतर ज्यावेळी ते बाळ गर्भाला येतं त्यावेळी त्याची नाळ कापली जाते आणि त्याच दिवशी त्या तिचं आणि मुलाचं श्वासाचं नातं संपतं आणि त्यानंतरचा पहिला श्वास कोण देत असेल तर ही झाडं देतात आणि तिची आई म्हणून आपलं काम केलं जातं. म्हणून ही झाडं म्हणजे आपली साक्षात आई आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण ज्यावेळी झाड लावतो झाड लावून काम संपत नाही. त्यानंतरचं खऱ्या अर्थानं 99% काम झाडाचं संगोपन हे असतं हे बापू काय सांगत असतात आणि त्यामुळे जी दाई असते ती मुलाचं संगोपन करीत असते. म्हणून वृक्षदायी हा शब्द जन्माला आला आणि म्हणून आई नंतरचं महत्वाचं काम जर तुम्ही केलं तर दाईने केलं. दाईने संगोपन केलं, सांभाळलं, जीव लावला, त्याला वाढवलं आणि वाढवण्याचं काम लक्षदायी संस्था चांगल्या पद्धतीनं करते. जवळजवळ 8 ते 10 वर्षांमध्ये 25,000 पेक्षा जास्त झाडं लावण्याचं काम त्याचं संगोपन करण्याचं काम लक्षदायी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. 3 वर्षापूर्वी माझा देखील वाढदिवस करण्याचा संकल्प ज्या दिवशी केला त्या दिवशी ही 36 पिंपळाची झाडं लावण्यात आली आणि आज 3 वर्षानंतर ही झाडं पाहताना आम्हाला मनापासून आनंद होतो की आपण सगळ्यात जास्त सुंदर वाढदिवस कसा करू शकतो तो मला वाटतं झाडं लावूनच करू शकतो. कारण आपल्या देखील कुटुंबात गावाकडे गेल्यानंतर आपल्या आईनेच आपल्याला सांगतात की तुझ्या आजोबानं हे आंब्याचं झाड लावलं. कधीतरी आपली आई सांगते की तुझ्या पणजीनं हे झाड लावलं. म्हणजे पणजी आज आपल्या जगामध्ये नसेल तर झाडाच्या रूपाने आज सुद्धा तिची आठवण जिवंत आहे. आपण घर बदललं तर घरावरच्या भिंतीवरचा फोटो सुद्धा काही पिढ्या काढून टाकतात. नंतर वास्तुशास्त्रामध्ये गेलेल्या माणसांचे फोटो लावू नये असं म्हणतात म्हणून फोटो सुद्धा अडगळला जातो. अजून 2 पिढ्या पुढे गेल्यानंतर आपल्याला आपल्या पंजाचं नाव आठवावं लागतं. ते सुद्धा नाव कधी आठवावं लागतं ज्या दिवशी घराचा सातबारा काढावा लागतो त्या दिवशी तलाट्याला सांगावं लागतं. तो विचार तुमच्या पंजाचं नाव माहिती आहे का. मग आपल्या वडिलांना फोन चालू होतो की काय त्यांचं संपूर्ण नाव होतं. म्हणजे आपली आठवण किती असते. जास्तीत जास्त 2 पिढ्यांची आपली आठवण राहते. पण झाडं आपली आठवण अनेक पिढ्यांसाठी जपून ठेवतात आणि या जगाला गोडवा देतात हे सुद्धा आपल्याला लक्षात असलं पाहिजे. गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली ध्यानाला बसतात
असतात आणि ध्यानाला बसल्यानंतर काही दोन मुलं खेळत असतात. खेळता खेळता त्यांचा एक दगड गौतम बुद्धांच्या डोक्याला जाऊन लागतो. गौतम बुद्धांच्या डोक्याला जखम होते, रक्त येऊ लागतं आणि त्याच वेळी ती दोन लहान मुलं भितात, आपण पळून जाऊ म्हणतात. पण त्याच वेळी एक लहान मुलगा म्हणतो चुकून दगड लागलाय, आपण त्यांची माफी मागू. ते साधू दिसतात, भीत भीत दोन मुलं गौतम बुद्धांच्या जवळ आली, त्यांच्या पाया पडली. पण गौतम बुद्धांचे डोळे मिटलेले होते, ते ध्यानस्थ होते, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं, आसू येत होती. त्यावेळी भीत भीत तो मुलगा म्हणाला, तुम्हाला खूप लागलं ना, आमचं खरंच चुकलंच. गौतम बुद्ध फक्त चेहऱ्यावर स्मित होतं आणि म्हणाले, नाही बाळांनो, मग तुमच्या डोळ्यात पाणी येतंय, तुमच्या वेदना आम्हाला दिसतायत, खरंच आम्हाला माफ करा. त्यावेळी गौतम बुद्ध म्हणतात की माझ्या डोळ्यात पाणी येतंय ना, ते माझ्या वेदनेमुळे येत नाही. तुम्ही या झाडाला मगापासून दगड मारताय, पण दगड मारून देखील त्यालाही वेदना होत असतील, त्यालाही जखमा होत असतील, पण एवढ्या जखमा झेलून देखील त्यानं तुम्हाला 2 आंबे गोड खायला दिले, पण मला एक जखम होऊन देखील मी तुम्हाला काहीच करू शकत नाही. यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये दुःख आहे. म्हणून झाडाकडून देण्याचा भाव ठेवा. अरविंद जगताप सुप्रसिद्ध लेखक, चला हवाईमध्ये आपण पाहत असाल कधीतरी, त्यामध्ये पत्र लिहिलं जायचं आणि तो पोस्टमन पत्र वाचायचा. जे पत्रलेखन ज्याच्या लेखणीतून व्हायचं त्या लेखकाचं नाव आहे अरविंद जगताप. सकाळ प्रकाशनने त्यांचं एक उत्तम पुस्तक प्रसिद्ध केलं. त्या पुस्तकाचं नाव आहे सेल्फी. आणि ते सेल्फी हे पुस्तकाचं पहिलं पान. अनेकदा पुस्तक ज्यावेळेस एखादा लेखक लिहितो त्यावेळी ते पुस्तक अर्पण पत्रिका असते, की माझ्या आईच्यासाठी समर्पित, माझ्या मित्राला समर्पित. पण त्या लेखकानं ते पुस्तक समर्पित केलं झाडाला आणि एक वाक्य लिहिलं, झाडाचे गुण लावून झाडाचे गुण घेऊ. पहिल्या पानावर या 2च ओळी आहेत आणि पुढे जाऊन त्याला अतिशय झाडाचे छान चिंतन अरविंद जगतापांनी मांडलं. ते मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. ते म्हणतात, आपल्या या माणसाला राजकारणाची खूप आवड आणि जिथं राजकारणाची आवड असते तिथं पक्षांची संख्या वाढू लागते. पक्ष तुम्ही घेऊ नका, पक्षांची संख्या वाढते आणि जिथं पक्षांची संख्या वाढते, जे पक्षी आपण म्हणतो, जे निसर्गातले सुंदर पक्षी जिथं वाढतात त्या भागाचा विकास झाला असं समजावं आणि जिथं पक्षांची संख्या वाढते तो भाग भकास झाला असं समजावं. ही साधी व्याख्या त्यांनी मांडली. पण आपल्या समाजामध्ये आज पक्षांची संख्या वाढतीये, निसर्गातल्या या राजकारणातल्या पक्षांची संख्या वाढतीये. याहून आपली सामाजिक स्थिती काय आहे याचं सुद्धा आत्मचिंतन करण्याची आज वेळ आलेली आहे आणि सुद्धा आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पुढे जाऊन त्यांनी एक मुद्दा दिला, वड असं झाडाचं नाव दिलं. आज लाडकी बहीण योजना आली, उद्या लाडकी भाऊ योजना येईल, लाडका जावई योजना येईल, योजना अनेक येतील. पण मला वाटतं बापू, लक्षदायी संस्थेच्या माध्यमातून एखादी झाडांसाठीची योजना आता शासनाने आणली पाहिजे. मला सांगा, त्यानं चिंतन खूप छान मांडलं. त्या ठिकाणी ते म्हणतात की एखादी पत्नी आपल्या नवऱ्यासाठी टिकली लावते, कुंकू लावते, मंगळसूत्र सुद्धा घालते. तिच्या नवऱ्यासाठी तिला अनेक सण दिले, मग त्या ठिकाणी वटपौर्णिमा दिली. पण अलीकडे आमच्या महिलांना वडाची झाडं सुद्धा जोडवायला दिसत नाही. मग एखादा पती लाडानं फांदी सोडून आणतो आणि तिला पूज म्हणतो. मग मला सांगा, त्याने चिंतन मांडलं की परमनंट पतीसाठी तात्पुरत्या सुखाची फांदी तुम्हाला चालेल का? मग तुम्ही पतीला सांगितलं पाहिजे, ज्या दिवशी तू वडाचं झाड लावशील ना त्या दिवशीच मी फेऱ्या मारायला जाईल. असं त्या पद्धतीने नव्या पद्धतीने आपल्याला समाजमध्ये आता घडवून काढलं पाहिजे. मला सांगा, हरतालिकेचा उपवास आमच्या त्या ठिकाणी महिला भगिनी पकडतात, पण आमची मुलं सुद्धा एखादी चांगली पत्नी मिळावी म्हणून तोपर्यंत उपवास घडवतात. पण एकदा लग्न झाल्यानंतर दुसऱ्या एखाद्या पत्नीसाठी उपवास धरलाय का? एकही उपवास त्याच्यासाठी नाही. पण मला सांगावं वाटतं की एखादा झाडाचा संकल्प करून या आपल्या पुरुष मंडळीसाठी तरी आपण ही योजना केली पाहिजे की त्याला सक्तीनं, प्रेम भावनेनं एखादं तरी झाड लावलं पाहिजे आणि कुटुंबासाठी जपलं पाहिजे. हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. म्हणून निसर्गाने आपल्याला उदंड हाताने दिलेलं आहे, आपण सुद्धा त्याला उदंड हाताने द्यायला शिकलं पाहिजे. आपण अनेकदा म्हणतो की आपलं जीवन ज्या दिवशी संपतं त्या दिवशी आपल्यासोबत कोणीच येत नाही. पण एक सांगू का, घरातल्या सख्या नात्यातली माणसं सुद्धा स्मशानभूमीपर्यंत येतात, तिथं असं वाढतात. पण तुमच्यासोबत जळणारं झाडाचंच लाकूड असतं, तुमच्यासोबत जळणारं झाडाचंच लाकूड असतं. ते 7 मन लागेल नाही तर 9 मन लागेल, एवढी तरी तुमच्या जीवनामध्ये ठेवा. जो आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जळायला येतो त्याच्यासाठी तरी झाड लावा.
त्याच्यासाठी तरी झाड लावा, एवढी भावना आपण कायम ठेवली पाहिजे. अहो, कोविडमध्ये सगळ्यांनाच त्या प्राणवायूची किंमत कळाली, पण पुन्हा एकदा कोविड गेल्यानंतर आपण असं जगू लागलो तसं काही आपल्याला श्वास त्या ठिकाणी सहज मिळतोय. पण लक्षात घ्या, या श्वासाची किंमत आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून या श्वासाची किंमत समजून घेताना आपण या झाडाला उदंड मनापासून प्रेम केलं पाहिजे. कधीतरी अंगणात झाड लावल्यानंतर अंगणामध्ये पुन्हा एकदा कुटुंबात येताना त्या झाडाच्या मनापासून पाया पडलं पाहिजे. जाताना सुद्धा त्या झाडाच्या पानांना मनापासून स्पर्श केला पाहिजे. अहो, जगदीशचंद्र बोस यांसारख्या संशोधकांनी झाडाला संवेदना असताना सांगितलं, पण सांगितल्यानंतर आपण जोग केले का? जे संतांना सुद्धा कळालं, संतांना निसर्गाची भाषा कळाली, ते झाडांशी बोलू लागले, त्या पशु पक्ष्यांशी बोलू लागले, पण आपण कधीतरी या झाडांच्या जवळ जाऊन प्रेमाने बोललोय का? अहो, याच्यावर देखील संशोधन झालं. एका व्यक्तीनं कुऱ्हाडीचा घाव झाडावरती केला आणि ती व्यक्ती पुन्हा पुन्हा ज्या दिवशी झाडाजवळ येईल ना, त्यावेळी कार्डिओग्राफनी त्या झाडाच्या संवेदना मोजल्या. एखाद्या माणसाला भीती कशी वाटते तशा संवेदना तिथे नोंदवल्या गेल्या. आणि एक लहान मुलगा कायम झाडाशी छान बोलायचा, प्रेमाने त्याला हाताळायचा आणि म्हणायचा की तू असल्यामुळे माझ्या अंगाला शोभा येते, तू फुलतोस तेव्हा मला छान वाटतं, माझ्या देवाला फुलं भेटतात. आणि तो मुलाजवळ गेल्यानंतर त्याची स्पंदन उठली तर एखादा प्रेमच असं झाडाजवळ एखाद्या माणसाजवळ येतो तशाची स्पंदनं येतात, तशी झाडाची स्पंदनं तुटली गेली. म्हणजे मला सांगायचंय की झाडाशी तुम्ही जर नातं जोडलं तर झाडं तुमच्याशी मनापासून जोडतात, मनापासून आशीर्वाद देतात, तुम्हाला सदिच्छा देतात. एक वेळेस माणसं गोड बोलून काटा काढतील, पण झाड तुम्ही त्याच्याशी गोड बोला, तुम्ही बोलू नका तरी आयुष्यभर सावली देतील. मग मला सांगा, आपलं नातं कुणाशी जोडलं पाहिजे? आपण नाती जोडत असताना मनापासून निसर्गाचा विचार केला पाहिजे. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, म्हणून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की लक्षदायी संस्था ज्यावेळेस काम करते आणि आपला परिवारासारखी आपली सगळी संवेदनशील माणसं ज्यावेळेस अशा कामामध्ये सहभाग घेतात त्यावेळेस खूप मोठं काम उभं राहत असतं. आणि अशा पद्धतीने जर आपण काम करत राहिलो तर मला वाटतं आता जे सिद्धेश आहे अशा चळवळी निर्माण झाल्या पाहिजे. आणि अशा सामाजिक संस्थांतून खऱ्या अर्थानं खूप मोठं काम हळूहळू उभं राहील आणि एक चांगल्या पद्धतीचं काम हे आपल्या आईसाठी आपल्याला करता येईल असं वाटतं. जाता जाता या ठिकाणी एक फक्त गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. कारण डॉक्टर अभय मंगळ यांचं नाव समाजसेवेचं अतिशय सर्वोच्च स्थानावरती आपण आदराने घेतो. हे खूप मोठं काम त्यांचं आहे. डॉक्टर अभय मंगळ यांनी त्यांच्या एका व्याख्यानामध्ये गुरुकृदास आनंद या हिंदी आणि भाषेतल्या अतिशय मोठ्या साहित्यिकाची गोष्ट सांगितली. आणि गोष्ट अतिशय साधी असली पण त्या गोष्टीचा भावार्थ खूप छान आहे. ते म्हणाले, एक लहान मुलगा आपल्या आईसोबत जत्रेमध्ये निघाला होता. आईची परिस्थिती खूप बेताची होती. आपल्या पतीच्या निधनानंतर कसं बसं त्या माऊलीनं आपल्या बाळाचा सांभाळ केलेला होता, तिला ती शिक्षण देत होती. आणि त्यावेळेस जत्रेमध्ये फिरत असताना मुलाला फुग्यांचं दुकान दिसतं आणि त्या ठिकाणी तो फुगेवाल्याला पाहून तो मुलगा थांबतो. आईला म्हणतो, आई मला तो फुगा घे ना. आई म्हणते, बाळा माझ्याकडे आता पैसे नाही, आपण पुन्हा कितीतरी फुगा घेऊ. मुलाला वाईट वाटतं, मुलगा तिथे शांत बसतो. तसाच आईचा हात पकडून पुढे जातो. पुढे गेल्यानंतर रंगबिरंगी टोप्यांचं दुकान दिसतं. मुलाला वाटतं आईने आता फुगा नाही घेतला. मग आईला म्हणतो, आई फुगा नाही घेतलास